आपल्या जीवनामध्ये जे जे काही घडतं ती गोष्ट कितीही नकारात्मक असेल तरी सुद्धा ती गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवण्याकरता आलेली असते. कितीही नकारात्मक असू द्या कोणतीही गोष्ट, त्या घडलेल्या गोष्टीला ज्या वेळेला तुम्ही असं व्हायला नको होतं असं म्हणून पाहता, त्या घडलेल्या गोष्टीला तुम्ही संकट म्हणून ज्या वेळेला पाहता, त्या घडलेल्या गोष्टीला तुम्ही त्रास म्हणून घेता, त्यावेळेला तुमचे शिकण्याचे दरवाजे बंद झालेले असतात आणि तुमच्या डोळ्यावर एक भीतीचं झापड येतं आणि ते भीतीचं झापड रोगांचं झापड देतं. तुमच्या शरीरामध्ये सुद्धा जे जे काही ट्यूमर, कॅन्सर, दुखणे, रोग, त्रास तयार होतो आहे, नॉर्मल शरीर जे तुमचं आहे ते नॉर्मल शरीर नॉर्मल न राहता जेव्हा जेव्हा त्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे निर्माण होतात, त्या वेळेला समजून घ्या की त्या प्रत्येक दुखण्याला तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे. छोटं दुखणं छोट्या छोट्या गोष्टी शिकवायच्या आहेत, मोठं दुखणं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी शिकवायच्या. स्वास्थ्य या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण आरोग्य. स्वास्थ्य या शब्दाचा अर्थ आहे स्वमध्ये स्थित असणं. स्वास्थ्य या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही जसे आहात बाय बर्थ, बाय डिफॉल्ट, स्वच्छ, नितळ, सुंदर, छान, प्रसन्न, जे आत तेच बाहेर. जसं लहान बाळ असतं, आपण नाटकं करतो, मनात एक बाहेर एक. लहान लेकराला नाही आवडलं ते लगेच बोलतं, आपल्याला आवडो न आवडो आपण फायदा बघतो. जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत त्याच्यासोबत राहायचं, तोपर्यंत जय गुरुदेव माऊली. फायदा झाला जय गुरुदेव माऊली. जेव्हा जेव्हा आपण खोटे वागायला लागतो, जेव्हा जेव्हा जसे आपण आहोत तसे राहत नाही, जेव्हा जेव्हा आपण नको त्या गोष्टी पकडून ठेवतो मनामध्ये, त्या मनात पकडून ठेवलेल्या गोष्टी कोणतं ना कोणतं दुखणं घेऊन बाहेर पडतात. कुणाला कोणता रोग येईल ते सांगू शकत नाही. एखाद्याचं कंटिन्यू पोट दुखू शकतं, रिपोर्ट नॉर्मल आहे, पोट तर दुखतं. एखाद्याचं डोकं दुखू शकतं, मायग्रेन होऊ शकतो. एखाद्याला ट्यूमर, एखाद्याला कॅन्सर, एखाद्याला सांधे दुखी, एखाद्याला थायरॉइड, एखाद्याला PCOD, एखाद्याला तोंड उतरून बसणं. या सगळ्या रोगांचं कारण एक आहे की तुम्ही जसे आहात ना, जसं परमात्म्याने तुम्हाला बनवलेलं आहे ना, जे स्वास्थ्य तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही जे स्व आहात, स्व, मी जसा आहे, कसा आहे मी, मुळात कसा होतो, लहानपणी आपण कसे होतो, निरागस, आनंदी, प्रत्येकाचं चांगलं व्हायला पाहिजे, कोणाच्या मनाविषयी आपल्या मनामध्ये कपट नव्हतं, तसं आपण मुळात होतो. नाही ना, पण आता जबाबदारीचं ओझं पडलंय ना, मग आता काय लहान बाळासारखं विचित्रपणा करायचा शोभतं का या वयामध्ये? हे या वयात तर फक्त कॅन्सर शोभतो, BP शोभतो, डायबिटीज शोभतो, मनक्यात आणि बुद्धीतला गॅपच शोधतो. या वयामध्ये आमचा दागिना म्हणजे आमचं फुटबॉल सारखं वाढलेलं पोट आहे.
आणि पहिले आम्ही नुसतं दात पडलेले होते तरी सुद्धा बोळकं दिसत होतं तरी सुद्धा हसून इतरांना आनंद देत होतो. आता मात्र आम्ही असं जीवन जगतो, आता मात्र आम्ही असे कुचके राहतो की चेहऱ्यावरचा सगळा आनंद उडून जातो. मग चेहरा सुंदर करण्यासाठी आम्ही वेगवेगळे कॉस्मॅटिक वापरतो. कॉस्मॅटिक वापरल्याच्या नंतर देखील वेगवेगळे मोबाईल मधले फिल्टर वापरतो. त्या फिल्टरला सुद्धा गॅलरीमध्ये जाऊन एडिट करून, गोरं करून, सुंदर करून, ती चीन थोडीशी अशी शॉर्ट करून आणि डोळे थोडेसे मोठे करून आणि असे मांजरीसारखे कान लावून त्यातही ओठांचा आकार थोडासा बदलून त्याच्यानंतर मग आम्ही आम्हाला स्वतःला प्रेझेंट करतो. पहिले असं प्रेझेंट करायची गरज होती का? कारण तुम्ही प्रेझेंट मध्ये राहायची. तुम्हाला हे कळालं होतं की आत्ताचा क्षण हा आयुष्यातला प्रेझेंट आहे. दोन्ही अर्थाने प्रेझेंट आहे, वर्तमान सुद्धा आहे आणि हे गिफ्ट सुद्धा आहे, प्रेझेंट आहे. आणि ते प्रेझेंट मध्ये राहिल्यामुळे तुम्ही असं प्लीझंट होता, ते असं छान होते. आता आनंद शोधावा लागतो, हॅप्पी राहावं लागतं. पहिले हॅपीनेस नव्हता, ब्लिसफुलनेस होता. ब्लिसफुलनेस मध्ये म्हणजे काय? नुसता आनंद नाही, आत्मिक आनंद. कशामधून मिळायचा? नावेमधून मिळायचं. कशाची? कागदाची. सोबत काय होतं? चड्डीन बने. ती सुद्धा खाली घसरत चाललेली. भान कुणाचं? काहीच नाही. आता काय आमचं वय आहे, मग आता आम्हाला जावं लागतं ठाण्याला तलावपाळीच्या तलावामध्ये आणि पैसे देऊन तिथे ते बोटिंग करावं लागतं. बोटिंग झाल्याच्या नंतर बाहेर येऊन लगेचच आईस्क्रीम खाणं असतं किंवा वेगवेगळं जंक फूड असतं आणि त्याच्याशिवाय माझी माई एन्जॉयच करू शकत नाही. आता काय झालेलं आहे माहितीये का? आता आपण बाहेर शोधू लागलो आनंद. तेव्हा आनंदीच एवढे होते की छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद होता. मग जसं जसं तुम्ही मोठे होता आणि तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो आणि तुम्ही बाहेर आनंद शोधायला लागता, तसा तसा त्या स्वशी संपर्क तुटतो. मग केव्हाही तुम्ही तुम्हालाच कॉल लावून बघितल्याच्या नंतर तो व्यस्तच लागतो. तसंच होतं. तुम्ही कधी तुम्हाला कॉल लावून पाहिलाच नाही, कारण तुम्ही इतरांनाच कॉल करण्यात व्यस्त आहे. निदान हे ध्यान शिबिर, निदान हे 4 दिवस, निदान हे 6 दिवस आपल्या निवासी शिबिराचे, ध्यान शिबिराचे, ट्रेकिंगचे, आपल्या इथल्या चैतन्यवनातले, हे काय होतं माहितीये का? त्या अशा वातावरणामधून बाहेर येऊन तुम्ही पहिल्यांदाच कितीतरी दिवसाच्या नंतर स्वतःसाठी जगायला लागतात. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं, उड्या मारणं, छोट्या छोट्या गोष्टी करणं, या सगळ्यांमधून तुम्हालाही कळत नाही, पण तुमच्या मनावरती असलेलं ते जे अहंकाराचं मळब आहे ते दूर होतं. आणि जसं अहंकाराचं मळब दूर झालं, ढग दूर झाल्याच्या नंतर जसा सूर्य पुन्हा तेजाने चमकायला लागतो, तो तेजस्वी असतोच, तो चमकत असतोच. पण काळे ढग त्याच्या समोर आले की तात्पुरतं तुम्हाला वाटतं की ढग आहेत, सूर्य गायब आहे. पण ढग गेली की सूर्य तिथेच आहे असं तुम्हाला कळतं. तसं इथं आल्याच्या नंतर हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाण्याने मग शेवटच्या दिवशी सांगता, आता एवढं सुंदर वाटलं ना माऊली, अगदी हलकं वाटतंय. आहे तेवढाच 100 किलोचा मी, पण असं मोर पिसासारखं हलकं वाटतं. आता मी रेग्युलरली येईल, आता मी सगळे व्यसन सोडेल, आता मी एकही व्यसन घेणार नाही, आता मी नियमितपणे आहार 100% पालन करेल, रोज साधनेत दिसेल. माऊलीजी यस, आता मी तुम्हाला कधी सोडणार नाही. जय गुरुदेव माऊली.
आणि असं जय गुरुदेव म्हणून जसं गेटच्या बाहेर गेले, तुमचे अनेक मित्र तुमचं स्वागत करायला तयार असतात. आओ आओ ठाकुर, क्या सोच कर आए, हमें जय गुरुदेव कहेंगे? हम यहाँ पे 3 बोतल लेके खड़े हैं और तुम बात कर रहे हो शंख प्रक्षालन का पानी का? बहुत नाइंसाफी है. क्या सोच कर आए थे? ठाकुर बहुत खुश होगा, शाबाशी देगा, माफी करेगा. नहीं, डिस्काउंट. पुन्हा पहिले पाडे. काय होतं माहितीये का, इथं आपल्याला कळतं ते वळण्याकरता हृदयाचा तार जोडला गेला पाहिजे हृदयाशी. आणि त्याच्याकरता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, समर्पण. त्याच्याकरता एक गोष्ट महत्वाची की असे शिबिर, असं काहीही करणं हे कारणाशिवाय झालं पाहिजे, कारणाशिवाय. याच्यात समजून काहीच घ्यायचं नाही. तुम्ही समजून घेतलं, तुम्हाला वाटतं हा पॉइंट छान आहे, हा हे चांगले, अरे पण हे माहिती नव्हतं का तुम्हाला अगोदर? हे याच्या अगोदर कोणी सांगितलेलं नाहीये का? प्रेमाविषयी याच्या अगोदर कोणी बोललंच नाही का? समर्पणाविषयी, परमेश्वराविषयी, स्वत्वाविषयी, स्वास्थ्याविषयी, आरोग्याविषयी तुम्हाला माऊलीजींपेक्षा जास्त माहिती आहे. पण माहिती कधीच अनुभव देत नाही, कारण माहिती तुम्हाला कृतीपासून दूर ठेवते. तुम्ही असंच म्हणता मला हे माहिती आहे सगळं, अनुभव नाहीये. हसण्याबद्दलची माहिती खूप आहे पण कधी हसलाच नाही. रडण्याबद्दल माहिती खूप आहे पण कधी रडलाच नाही. सकारात्मक आहाराबद्दल माहिती खूप आहे पण कधी सकारात्मक आहार केलाच नाही. कोकिळेचा आवाज ऐकताना मन मोहरून जातं, हे माहिती आहे, पण माहिती आहे कोकिळे. अरे मग शहाण्या कावळ्या कधीतरी आनंद घे. लहानपणी असं होतं, तिकडून कोकिळा ओरडू लागली की इकडून लगेच हा कावळा की तिकडची कोकिळा शांत. बघा, पहिले आपण काय होतो, वाहत होतो, कंटिन्यू वाहत होतो, मनात काहीच पकडून ठेवलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, निचरा व्हायचा, स्वच्छ व्हायचं. आता नॉलेज इतकं काही आहे, प्रत्येकाला नॉलेज एवढं काही आहे, एवढं सगळं आहे. अनेक ग्रंथ वाचले, अनेक पुस्तकं वाचले, अनेक लोकांना भेटले, अनेक शिबिरं केले, अनेक ट्रेनिंग प्रोग्राम केले, अनेक ठिकाणी जाऊन अनेक व्हिडिओज बघून नॉलेज 100% घेतलं. आणि नॉलेज घेतल्यामुळे अहंकार असा वाढला की मला सगळं काही माहिती आहे, पण माऊलीजी आहे का घडतंय तेही सांगतायत तुम्ही, का घडतं, की असं घडतं, शरीरात हे होतं, ते. अरे बाबा, माहितीची गरज नाहीये. तुला जर काही चेंज करायचं असेल, तुला जर काही अनुभव घ्यायचा असेल, तर पहिल्यांदा ती सगळी माहिती तू काढून टाक. तू रिकाम हो. हे शिबिर रिकाम होण्याकरता असतं. जीवनामध्ये कुणीतरी एक व्यक्ती अशी तुमच्या आयुष्यात पाहिजे आहेच. ती कुणीही ठेवा, जिथे गेल्याच्या नंतर तुमचं ज्ञान नाही तर तुमचं समर्पण, भरायचं नाही तर रिकामं व्हायचं, घ्यायचं नाही तर द्यायचं. अशा ठिकाणी तुम्ही कुठे जोडल्या गेलात का, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि जोडल्या गेलात तर जोडलेलं ठेवलं का हे सुद्धा विचारा. हे जर जोडलेलं ठेवलं तरच तो आंतरिक प्रवाह तुम्हाला सतत रिकाम करत राहणार आहे, कारण कंटिन्यू तुम्ही काही ना काहीतरी स्वतःला भरलेलं ठेवता. बाबू गेला त्याच्या गुरुकडे आणि गुरुला सांगितलं की तसं मला बरंच काही माहिती आहे. तुमच्या इथे येण्याच्या अगोदर मी अब तक 56 गुरूंना पाहिलेलं आहे, तुम्ही 57वे आहेत.
पण या 56 गुरूंनी असंच मला सांगितलं की याच्याकडे गेल्याशिवाय शिष्याला पूर्णत्व मिळत. याच्यानंतर आय ऑल्सो वॉन्ट टू टेक शिबिर्स लाईक यू माऊलीजी. मलाही अनेक लोकांना ज्ञान द्यायचंय, त्यांच्या जीवनात परिवर्तन करायचंय, बदल करायचा आहे. आता फायनली एकदा तुमचं सर्टिफिकेट मिळालं, आपण आपलं मोकळे. मला बऱ्याच सगळ्या गोष्टी माहिती, काही फायनल टचअप करा फक्त. ओके, काही हरकत नाही. आला असे बरं झालं. आज दुसरा दिवस आहे शिबिराचा, बाकीचे लोक तिकडे काढा घेतायत. चल ये बैस माझ्या समोर, आपणही काढा घेऊन बोलू ना. काय एवढी घाई? काढा घेऊन मग काढू ना काय काढायचं ते. बाबू बसला, ज्ञानी माणूस बसला, गुरु आपले असे बसले. समोर होता टिपॉय. त्या टिपॉयवरती बाबूचा एक ग्लास काढ्याचा, या बाबाचा एक ग्लास काढ्याचा. या बाबाने गुरुनी घेतला, बाबू घे काढा, आणि तो टाकायला लागला त्या ग्लासमध्ये. तो ग्लास एका प्लेटमध्ये ठेवलेला होता. याच्या हातामध्ये गुरुचा जग होता, ते ओतायला लागलं. ग्लास भरत आला. बाबूनी ग्लास घ्यायला हात पुढं केला तरी ते ग्लासमध्ये होतच. ते म्हणतात, अरे थांबा ना, ग्लास भरला, मला काढा पिऊ दे ना. काढ्याचं खूप ऐकलेलं मी. थांब, काढ्याचं नंतर काढ, अगोदर मला तुझं काढू दे. मला जग मधून ग्लास मध्ये काढा काढू दे. तू मध्ये दुसरं काही काढू नको. मला जे काढायचंय ते मला काढू दे. आता मी काढ्यानी सगळं काही काढणार आहे. मग तो असा टाकायला लागल्याच्या नंतर याला काढा प्यायची झाली होती गाई. ग्लास पूर्ण भरला. अरे आता तरी थांब, मला ते घेता येणार नाही ना. नाही, मला तू मध्ये बोलायचं नाही. ग्लास काठोकाठ भरला. हो थांबा. ग्लास मधून ते सगळं व्हायला लागला. हो थांबा. प्लेट भरली. अहो थांबा. प्लेट मधून खाली काढा गायला लागला. ते म्हणत, हे याला गुरु कुणी बनवलं? अहो तुम्हाला कळतंय का गुरुदेव? तुम्हाला गुरु कुणी बनवलं? म्हणजे झालं काय बाबू ते तर सांग. म्हणे आता टाकत बसू नका ना त्याच्यामध्ये, ते खाली गळतंय ना. म्हणे का गळतंय? माझा काढा तू काढला ना, मग मला सांग ना तुझ्या मनात काय ते काढ ना आता. अहो म्हणे गुरुदेवा तुम्ही एवढे शहाणे, तुम्हाला एवढं कळत नाही का की तो ग्लास भरलेला असेल तर त्याच्यात टाकू नये. म्हणे काय टाकायचं नाही? म्हणे काढा त्याच्यात टाकू नये. म्हणे का नाही टाकायचा? अरे देवा, ओ गुरुदेवा, भरलेल्या काड्याच्या ग्लास मध्ये पुन्हा काढा टाकल्या जाईल का? थोडं तर डोकं पाहिजे. अगोदर त्या ग्लासला रिकामा करावं लागणार आहे ना. गुरु म्हणतो माझं कळालं डुचक्या तुला. या काड्याचं कळालं की भरलेल्या ग्लास मध्ये काढा टाकू शकत नाही. मग 56 गुरुचं ज्ञान भरून घेऊन माझ्याकडे आला तू फुगीर दोडक्या. मला म्हणतो ऑलरेडी मला माहिती, आता टचअप करा मला थोडस. मला जर तुला काही अनुभव घ्यायचा असेल तर अगोदर ते सगळं रिकामं कर, माझ्या समोर बैस, मग मी तुला सांगणारही नाही. मग बोलण्याची गरज नाही. तू माझ्याकडे पाहिलं, मी तुझ्याकडे पाहिलं, मी शांत झालो, तू शांत झाला, मी माझ्या आतमध्ये गेलो, तू तुझ्या आतमध्ये जाशील, मी रिलॅक्स झालो, तू रिलॅक्स होशील, मी शून्य झालो, तू शून्य होशील, मी माझ्या हृदयातल्या परमेश्वराला भेटलो, त्याचा तार तुझ्या हृदयात जाईल आणि तिथं जे कंपन निर्माण होतील त्याच्यातून तुझ्या डोळ्यात जे अश्रू येतील, त्या अश्रूंमधून तुझ्या मनातल्या ज्ञानाचा जो निसरा होऊन तू शून्य होशील ना, मग तिथे प्रगटेल अनुभवाची पांडुरंगाची मूर्ती. त्यासाठी रिकामं व्हावं लागतं. अच्छा, इज इट सो? थांबा, रिकामे होणे. मी रिकामा होतो पण वहीत भरून घेऊ द्या. कळतंय का मला काय सांगायचंय? शिष्यत्व म्हणजे रिकामा होणं, शून्य होणं, रिक्त होणं. जेवढे जेवढे दुखणे, जेवढे जेवढे आजार तुम्हाला आहेत,
ते सगळे आजार तुम्हाला शिकवतायत. ते सगळेच्या सगळे आजार तुम्हाला काहीतरी सांगतायत. काय सांगतायत? तू मनात काहीतरी पकडून ठेवलेलं आहे, काय ते कदाचित तुला माहिती नाही. अशी कुठली तरी व्यक्ती शोध, असं कुठेतरी जागा शोध, असं कुठेतरी ठिकाण शोध आणि तिथे जा जिथे तो तुझ्याकडनं तू जे पकडलेलं आहे, तू जे मुखोटे घातलेले आहेत, तुझं जे ज्ञान बाहेरून तू पांघरलेलं आहे, तो घेईल, मुखोट्या काढेल, तुझं सगळं भरलेलं जे रिकामं करेल आणि तू जसा आहेस शून्य, तू जसा आहे, जसा होता, जसा आला, कसा? निरागस, निष्कपट, नितळ, स्वच्छ, ना भूतकाळाची चिंता ना भविष्याची चिंता. बस आई आहे, हा छान, तसं तुला तो करून टाकेल. गुरु आहे, बस काही नको. शून्य होणं, ध्यानाचा अर्थच आहे शून्य होणं. ध्यानाचा अर्थच आहे मुक्त होणं. ध्यानाचा अर्थच आहे रिकाम होणं, रिक्त होणं. ध्यानाचा अर्थच आहे एक होऊन जाणं. ध्यानाचा अर्थच आहे ज्ञानाकडनं अनुभवाकडे जाणं. ध्यानाचा अर्थच आहे डोक्याकडनं हृदयाकडे जाणं. ध्यानाचा अर्थच आहे मी कडून तू, तो त्याच्याकडे जा. ध्यानाचा अर्थच आहे एकत्व, शून्यत्व. त्यासाठी असंच बसणं की असं बसणं, हे पण प्रोसेस सांगा ना माऊलीजी. मी तिकडे गेलो होतो ना, तिथे अशी प्रोसेस होती. तुमची कशी, आमची अशी. त्यांची अशी. पुन्हा तुम्ही कशात अडकता? प्रोसेस मध्ये अडकता. पुन्हा त्या प्रक्रियेत अडकता. पुन्हा शब्दांमध्ये अडकतात. अरे ध्यानाचा अर्थच आहे शब्दांकडनं निशब्दतेकडे जाणं, बोलण्याकडनं मौनाकडे जाणं. प्रोसेस कोणती आहे ते महत्वाचं नाहीये. जर जोडल्या गेलं तर कळतं. माऊलीजी जी बोलतायत, एवढ्या वेळापासून बोलतायत, माझ्या मनात कुठला एखादा दुसरा विचार आला का? मी बाहेर कुठे भटकलो का? आता माझ्या मनात भूत आणि भविष्य काही डोक्यात आहे का? मग मी शून्यावस्थेत, विचारांच्या शून्यावस्थेत गेलो की नाही गेलो? मग जिथे विचारच नाही, निर्विचार झालो, याचा अर्थच हे त्यांचं बोलणं आणि माझं शांतपणे आनंदाने ऐकणं हे ध्यान नाही बनून गेलं. प्रोसेसची काय कर, याच्यातही अडकू नका. मग माऊली तुम्ही बोला, आम्ही ऐकतो. आता आपल्याला बोलणं ऐकणं ध्यान करायचं. पुन्हा तुम्ही काय केलं? शिक्कामोर्तब. तो प्रवाह आहे, तुम्ही वाहत राहा फक्त. कुठे भजन सुरू असेल, कुठे मौन असेल, कुठे श्वासाला बघणं असेल, तुम्ही फक्त जे चालू आहे त्याच्या सोबत विचार न करता, घेण्याचा भाव न ठेवता, फायदा न पाहता तुम्ही जोडलेले आहात का ते बघा. आणि ज्या वेळेला तुम्ही असे जोडल्या जातात, रिकाम होतात, शून्य होतात, मग तुम्हाला दिसतं आयुष्यात घडलेली प्रत्येक नकारात्मक गोष्ट, प्रत्येक नकारात्मक गोष्ट, ती नात्यासंबंधी असो, ती रोगांसंबंधी असो, ती तणावासंबंधी असो, तुम्हाला काहीतरी शिकवते की आता तरी बदल, आता तरी चेंज हो. वाढलेलं पोट सांगतंय आता तरी गोपाळकाला खा.
दुखणारी कंबर शिकवते तुम्हाला की आता तरी नियमित साधने जा, पण तुम्ही कमरेचं ऐकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही पोटाचं ऐकत नाही, तुम्ही ऐकता तुमच्या बुद्धीचं. जाऊ दे रे, एकच आयुष्य आहे, तू ढगळ कपडे घाल म्हणजे लोकांना पोट दिसणार. तू बेल्ट वापर म्हणजे कमरेला आधार मिळेल. अरे पण तुझ्या मापाचं बेल्टच तुझ्या शहरात मिळत नाही ना. तुम्हाला शिकवतंय, तुमचं पोट दुखतंय, डोकं दुखतंय, पीसीओडी आहे, शरीरात कुठेतरी दुखतंय, संधिवात आहे, थायरॉइड आहे, डायबिटीस आहे, बीपी आहे, ते रोग तुम्हाला सांगतायत की मनात तू काही ना काहीतरी पकडून ठेवलेलं आहे. काय पकडलं ते बघ. तुझ्याकडनं ते शक्य नाही. शक्य झालं वेल अँड गुड, पण काय पकडलं ते बघ. कदाचित कुणाविषयी तरी द्वेष पकडला का? लहानपणी घडून गेलेले दुःख तुझ्या मनात तू साठवून ठेवलं का? सतत इतरांना तू डॉमिनेट करतो का? तू तुझे हातपाय न हलवता आळशीपणाने आरामातच राहतो का? तुला तुझ्या पैशाचा जरा जास्तच माज आलाय का? तुला तुझ्या सोबतचे जे लोक आहेत ते आपले वाटत नाहीत का? तुला इतरांपेक्षा मोठं व्हायचंय का? तुला तुझ्या बाकीच्या घरातल्या लोकांना ते मूर्खच आहेत आणि मीच एक शहाणा आहे आणि त्यांना काही कळत नाही आणि मी बॉस आहे अशी बॉसगिरी करायची सवय का? तू पकडलं काय ते तू बघ. मग ज्या वेळेला तुम्ही ध्यानाच्या माध्यमातून स्वतःशी संवाद करता, शिबिराच्या माध्यमातून स्वतःशी संवाद करता आणि मग तुम्हाला कळतं की अरे हे 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 मी पकडलेलं आहे. मग जसा अहंकार गळून पडतो, ती बॉसगिरी, तो माज, तो डॉमिनेट करणं, ते दुःख, तो तणाव, ती निगेटिव्हिटी तुमच्यातून निघून जाते. तुम्ही मनाने त्याला फक्त सोडता. तसं मनातला सुद्धा जो बांध आहे तो बांध तुटतो आणि त्याचं पाणी वाहायला लागतं डोळ्यांमधून. त्याचं पाणी वाहायला लागतं जोडलेल्या हातांमधून. त्याचं पाणी वाहायला लागतं तुम्ही शून्य होऊन नतमस्तक होण्यामधून. त्याचं पाणी वाहायला लागतं हृदयात त्या परमेश्वराची निराकार निर्गुण अनुभूती घेऊन. मग तुम्ही होतात शांत. पण याच्यासाठी पहिल्यांदा आयुष्यात घडलेली नकारात्मक गोष्ट, शरीराला आलेले रोग मला काहीतरी शिकवण्यासाठी, माझा विश्वास आहे मी ते शिकेल, याला मला काय सांगायचंय ते मी पाहील, मी माझा गुरु शोधेल, मी माझा मार्ग शोधेल. आत्ता नाही माहिती मला काय करायचंय, आत्ता नाही माहिती मला की हे कसं याच्यातून मी बाहेर येईल, पण माझा विश्वास आहे की तू आता फक्त चल, तू चालत राहा, तुला मार्ग मिळणार आहे. आणि हा तुमचा दृढ विश्वास, तुमच्याकडे काहीच नसतं, तुमचं सगळं संपलेलं असतं. रिपोर्ट डॉक्टरचे तुम्हाला असं सांगतात की आता तू काही दिवसाचा पाहुणा आहे. तुम्हाला इतर अनेक लोक असं सांगतात की तुला खूप मोठा रोग झालेला आहे. तुम्हाला अनेक लोक असे सांगतात की तुम्हाला मूलबाळ होऊ शकत नाही. अनेक लोक असे सांगतात तुमचा ट्यूमर जाऊ शकत नाही. अनेक लोक असे सांगतात
तुझे कॅन्सरमधून तू किंवा तुझ्या घरचे बरे होऊ शकत नाही. अनेक लोक तुम्हाला हे सांगतात की तुझ्या कमरेचं दुखणं आता बरं होऊ शकत नाही, तुझा PCOD बरा होऊ शकत नाही, तुझं बिघडलेलं रिलेशन तिच्या किंवा त्याच्यासोबत आता कधीच चांगलं होऊ शकत. तुम्ही सगळे संपलेले असतात. पण या काळोख्या रात्रीमध्ये, अशा अंधाऱ्या रात्रीमध्ये तुम्ही ज्यावेळेस वळून बघता, तुमच्या चेहऱ्यावरती हास्य येतं, कारण तुमच्याकडे फक्त एकच गोष्ट शिल्लक असते, दृढ विश्वास. विश्वास, विश्वास, विश्वास आणि फक्त विश्वास. मग त्या नकारात्मकते सुद्धा तुम्ही हसता. लोकांना वाटतं वेडा झाला. दुखण्याला यांनी सिरियसली घ्यायला पाहिजे. तुम्ही त्या दुखण्याला सिरियसली घेतलेलं नसतं, तुम्ही तुमच्या आतल्या विश्वासाला सिन्सिअरली घेतलेलं असतं. मग प्रत्येक श्वासात विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुम्ही चालायला सुरुवात करा. तुम्हाला माहिती असतं, यस मला चालायचं. आणि जर तुम्ही एवढ्या दृढ विश्वासाने चालायला लागले की पहिल्यांदा तुम्हाला एक व्यक्ती भेटतो, या सगळ्या नकारात्मकता त्या लोकांमधल्या त्या नकारात्मकतेच्या गर्दीत एक व्यक्ती भेटतो जो तुमच्या डोळ्यात बघतो, हसतो, जवळ घेतो, सांगतो मला विश्वास आहे की तुझ्या या प्रॉब्लेम मधून तू बाहेर पडणार आहे. चल बोल एकदा यस, हस खळखळून. अरे तू चल रे, मी आहे, चल. मग एक दरवाजा उघडल्यासारखा वाटतो. पुन्हा पुढे जात, पुन्हा 2-4 लोक भेटतात. जिथं आतापर्यंत लोक कोणते भेटलेले होते, हे शक्यच नाही, हे शक्यच नाही, हे शक्यच नाही, पुन्हा लोक भेटायला लागतात. हे अरे मला तर याच्यापेक्षा जास्त दुखणं होतं, मी काहीच नाही केलं, मी आपलं हे असं असं केलं, इथे येत राहिलो आणि दुखणं दूर झालं. अजून 2-4 पटापटा दरवाजे उघडतात. मग अजून विश्वास अजून दृढ व्हायला लागतो, अजून वाढायला लागतो. मग येतात चैतन्यवनात. आणि चैतन्यवनात आल्याच्या नंतर खूप काही घेऊन आलेलं असतात ओझ. इथून तर इथपर्यंत सगळंच मोकळं. काय आहे चैतन्यवनात सांगा. जे पकडलं ते सुटणं 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 सुटणं. शिल्लक राहते ते फक्त मूळ तुम्ही जे होते ते स्वत्व. मग त्या स्वमध्ये स्थिर झालात, स्वमध्ये गेलात की झालं स्वास्थ्य. ट्यूमर दूर कसा झाला माहिती नाही, तणाव दूर कसा झाला माहिती नाही, पण फील तर करतो आता काहीच नाही. संकटात असताना अचानक कुणीतरी मदतीला कसं आलं माहिती नाही, पण आता जाणवतं तो आणि मी वेगळा नाही. आता तो आणि मी एकच. का बरं? कारण आता तुम्ही झाला तरी का. आता त्या नकारात्मकतेकडनं कानावरती सारखं सारखं पडायला लागलं, यस म्हण, यस म्हण, होईल, 100% होईल. आणि नाही झालं तर ठीक आहे, बघू. कशाला विचार, यस म्हण. याला त्याला कशाला विचारायचं? विचारलं की अजून विचार येणार आहे. विचारायचंच नाही म्हणजे विचारही येत नाही. विचारांमध्ये जर अडकलं नाही तर निर्विचार अवस्था येते. आणि निर्विचार अवस्थेत 4 अजून नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मग असं शरीर हलकं वाटायला लागतं, मग मार्ग भेटायला लागतो. मग सगळ्यात महत्वाचं व्यसन सुटतं, मग आहार शुद्धी होते. कोणतंही दुखणं, कोणतंही शरीराचं दुखणं जर तुम्हाला असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे 100% चहा सोडणं, कॉफी सोडणं, शक्यतो साखर सोडणं, 100% जंक फूड सोडणं, हॉटेलमधलं खाणं सोडणं. मग तिथून पुन्हा सुरू होतं युद्ध. आयला मरायचं तर खाऊन मरू, मरायचं तर खाऊन मरू. पण एक सत्संग त्या क्षणाला येतो. तुमच्या डोक्यात जे काही चालू आहे नेमकं त्याच्यावरतीच असतो. तो त्याच्यावरतीच असतो की
कसला विचार करताय? जाऊ द्या, सोडा, खाऊन घ्या, थोबाड नीट ठेवा, चेहऱ्यावर स्माईल ठेवा, या 4 गोष्टी फॉलो करा आणि नवीन सुरुवात करा. फटका बसतोय. आणि याला कळतं कसं? ज्या वेळेला मला जे पाहिजे तेच काळी जादूवाला तर नाही येतो, पण पुन्हा त्या मार्गावरती येतो. पुन्हा दुसरी कुठली तरी अडचण, पुन्हा आपण तिथे येतो आणि मग कुठेतरी ध्यान शिबिरात येतो. मग हळूहळू हळू आतमध्ये जे जे काही ते निघतं आणि मग तुमचे ते दुखणे दूर होतात, जर याच्या सानिध्यात राहिलं. आता सकाळी सांगितलेलं त्या बाईचं काय झालं? क्रमशः 2 नेमकं झालं काय? की माऊली तुम्ही तेव्हा तर सांगितलं की त्या बाईला बास्केटबॉल एवढा ट्यूमर झाला होता. सेम प्रवास त्या बाईने केला. ती त्या लोकांनाच भेटत गेली, जे जे लोक तिला बोलत गेले की यस तू याच्यातून बाहेर येशील. दुसऱ्या बाईला भेटली. एवढंच ना, अगं याच्यापेक्षा जास्त मोठं ट्यूमर सहज निघून गेलं. आता विश्वास वाढायला लागला. रात्र काळोखी होती. 1च महिना होता, त्यातला 1 आठवडा गेला. मग ती एका ठिकाणी गेली. त्यांनी सांगितलं की अशा एका व्यक्तीकडे जा जो मसाज पण करतो आणि तुमच्या मनाशी पण बोलतो आणि तुमच्या मनात काही भावना साठलेल्या असतील तर तो काढायला सुद्धा मदत करतो. तो फक्त मार्ग दाखवतो. तोपर्यंत येणे 100% रसाहारावरती शिफ्ट झाली होती. 100% असंच अन्न तिने खायला सुरुवात केलं होतं. ती 100% शाकाहारी तर झाली होतीच, पण जेवण सुद्धा फक्त नैसर्गिक आहारच घ्यायला सुरुवात केली होती. तिथंच तिचं अर्ध काम झालं. मी तेच तुम्हाला सांगितलं. आणि या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, जगातलं कुठलंही तत्वज्ञान जर तुम्ही आणलं, कुठलंही नॉलेज जर तुम्ही पाहिलं, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या चैतन्यवनातल्या शिबिरात गंमत करत करत करून घेतल्या जातात. फक्त याचा बडेजाव आपण करत नाही, मोठेपणा आपण करत नाही. आपण असं म्हणत नाही की मी थेरपिस्ट आहे. आपण असं म्हणत नाही की इथं असं काहीतरी होतंय. इथं गंमत जम्मत जम्माडी जम्मत करता करता सगळं बदलून जातं. फक्त तितकं लहान होता आलं पाहिजे, तितकं लहान होता आलं पाहिजे. पण दृढ विश्वास असेल ना, ते होतं. आहार बदलला, सगळ्या गोष्टी बदलल्या. पहिल्यांदा नवऱ्यासोबत 4 दिवस वेळ काढला फिरायला की चला फिरून येऊ. नाही तर होतं असं, सगळ्या जगाला बदलायला निघाले. करायचं कशासाठी? घरच्यांना सांगता तुमच्यासाठी तर सुरू आहे, तुमच्यासाठी तर सुरू आहे. घर कोणासाठी बांधायचं? बायकोसाठी. तर कुणासाठी करतोय? नाही आपलं कुठे काय माऊली? पोरासाठी तर करतोय, पोरीसाठी तर करतोय, बायकोसाठी तर करतोय, आई बापासाठी तर करतोय. बरं त्याच्यात तू वेळ किती देतो? आता वेळ नाही हो. बरं बायकोला मोकळेपणाने बोलला का? बायकोला आणि मोकळेपणाने बोलायचं. खरंच बोलायचं असतं बायकोला मोकळेपणाने. बायकोला जास्त डोक्यावर चढवून ठेवायचं नसतं, मिरे वाटते ती. मग तू गोड कोणाशी बोलतो? नाही ते दुसरी आहे ना. बरं तू ज्याच्यासाठी करतोय त्यांना वेळ देतोय का? नाही. बायकोशी प्रेमाने मन मोकळे, तुझ्या मनात काय चालू आहे ते तरी शेअर करतो का रे? तिच्याशी काय शेअर करायचं? तिच्याशी. बरं तुझ्या बिझनेस बद्दल कधी बोलला का? तिला काय कळतं? बरं लेकरा बाळाविषयी काही चर्चा, तिला काय कळतं? बरं सध्याला तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, तिला काय कळतं? बरोबर, तिला काही कळत नाही म्हणून तुझ्यासारख्या माठ्याला पसंत केलं. नाहीतरी तुम्हालाही असंच वाटतं की त्याला काय कळतं. तुम्हाला ना काही कळतच नाही. तुम्हाला कुठे कसं वागावं कळतच नाही.
आता तिलाही असं वाटतं की याला काही कळत नाही, आणि यालाही असं वाटतं की बायकोसोबत काय बोलायचं, पोरांसोबत आणि पोरींसोबत, आणि खेळायचं आणि बोलायचं आणि डोंगरावर जायचं. आणि मग हा मात्र स्वतःला काय समजत असतो, मी आहे ना, मी करतोय कोणासाठी, मी करतो ना, यांच्यासाठी तर करतोय. पण त्यांच्यासाठी करतोय त्याच्या डोळ्यात बघितलं कधी, त्यांच्यासोबत थांबला का कधी, मन मोकळं केलं का कधी? नाही. शिबिर करतोय मी तुमचं, अजून काय पाहिजे? आम्ही दोघेही शिबिराला, प्रत्येक शिबिराला येतो. पण इथं कसा राहतो, ती तिचं मी माझं. ज्यांच्यासाठी तुम्ही करताय त्यांच्या सोबत आहात का, आणि त्यांना ते हवंय का? पहिल्यांदा हे बघा की त्यांना ते हवंय का. त्यांना ते नकोच आहे, त्यांना तुम्ही पाहिजेत. उलट जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तुम्ही जास्त सोबत होते, आता आलं आणि तुम्ही दूर गेले. आणि त्या दूर जाण्यातून तो जो दुरावा निर्माण झाला, त्या दुराव्यातून तो जो एकटेपणा निर्माण झाला, त्या एकटेपणातून त्याचे नैराश्य आलं, आणि त्या नैराश्यातून त्याचे केमिकल बिघडले, आणि त्या केमिकल मधून ते डिप्रेशन आलं. मग त्या पहिल्यांदा नवऱ्यासोबत 4 दिवस फिरून आले, नवरा शांत. मग फोन केला की हा मसाजिस्ट आहे आणि तो माणसाला मोकळं करतो. त्या म्हणाले मलाही माहिती होतं की कुठेतरी भावनिक काहीतरी गोष्ट मी पकडून ठेवलेली आहे, म्हणून हा ट्यूमर आहे. ट्यूमर असा येऊ शकत नाही, शक्यतो अपवादात्मक कॅन्सर असाच येऊ शकत नाही. कुछ ना कुछ दाल में काला है, कहीं कहीं तो पुरी दाल ही काली. कुठेतरी काहीतरी पकडलेलं आहे, आणि ते मनात पकडलं. त्या मनात पकडल्यामुळे काय झालं, जे मनात पकडलं, मनात साठलं, त्याचा तणाव पेशींमध्ये आला, आणि त्या 2-4 पेशी त्या क्षणाला तिथेच राहिल्या, आणि त्यांनी त्यांची संघटना वाढवली. जशी त्यांनी त्यांची संघटना वाढवली, त्यांनी त्याला निगेटिव्हिटी दिली, त्यांनी त्याला निगेटिव्हिटी दिली, आणि त्यांची संघटना मोठी होऊ लागली की तिथं आली गाठ. कॅन्सर किंवा ट्यूमरचा अर्थ काय आहे, पेशींची अनियंत्रित वाढ. त्याचं मूळ काय आहे, मनात कुठेतरी तू हसला नाही, तू रडला नाही, तू नाचला नाही, तू गायला नाही, तू मन मोकळं केलं नाही, तू काहीतरी आहे, कुछ तो हुआ है. पण तू काय केलं, काहीच झालं नाही, काहीच झालेलं नाहीये, अरे सगळं छान आहे, हे मनाला पटवून देण्यात यशस्वी झाला. एवढा धूर्त आणि कावेबाज तू आहेस. तू वरतून सांगतो काही नाही, सगळं ठीक आहे, आतून तुला माहिती ठीक नाही. पण तू काय करतो, मुखोट्या घात, सगळं काही ठीक आहे माऊलीची, सगळं अगदी सुंदर, अगदी छान, खूप छान सुरू आहे. आतमध्ये माहितीये की छान नाहीये, रडलं पाहिजे ढासा. आतून असं सांगतंय मला रडू येतंय, मला रडायचं. तूच तर म्हणत होता छान सुरू आहे, आतून रडू येतंय. रडू आलं, काय केलं, दाबलं. जसं ते मध्ये दाबलं, ती संघटना पुन्हा वाढली. कुणाची, त्या पेशींची, निगेटिव्ह पेशी. कुठंतरी तो फुगा फोडला पाहिजे. कशाचा, जे काही तुम्ही मनात पकडून ठेवले. दुःखच असतं का, दुःख नसतं. क्रोध असेल, राग असेल, चीड असेल, संताप असेल, प्रसंग असेल, अहंकार असेल, कुठलीही एखादी गोष्ट, आळस असेल, संशय असेल, इथे सुद्धा तुम्ही बघा, इथे सुद्धा तुमच्या मनात जर माऊली बोलताना संशय असेल तर माझे शब्द जाणारच नाही. जर शब्द मध्ये गेलेच नाही, तो भ्रमाचा भोपळा फुटणारच नाही, आणि तिकडे संघटना वाढत राहील. मग त्याच्यावर उपचार, मारा करा, केमोथेरपी करा, मग गाठ कट करा. झाली गाठ तात्पुरती कट, पण संघटनातून आहे ना ते पेशींचं. का बरं, मनात तू बसवलंय. मग त्याच्यासाठी कुणीतरी एक व्यक्ती, एक जागा, एक ठिकाण पाहिजे असतं जिथे मी
हसू शकतो, रडू शकतो, नाचू शकतो, गाऊ शकतो, जिथे मी काहीतरी असा एक मार्ग मला दिसला पाहिजे की मी फ्री होऊ शकतो. केला यांनी कॉल केल्याच्या नंतर सेक्रेटरीने कॉल उचलला. हॅलो, मी अशी बोलते, मला यांची तारीख मिळेल का? थांबा बघते, सांगते. 1 महिना पूर्ण तारखा बिझी. हुस. अहो प्लीज, माझ्याकडे आहेतच अजून फक्त 20 दिवस. 1 महिना प्लीज, काहीतरी बघा ना. ठीक आहे, बघ. फोन ठेवला. निराशा यायला लागली. पुन्हा लगेच बघितलं. विश्वास. होईल. आतला आवाज सांगतो होईल. आतला आवाज सांगतो भेट होईल. आतला आवाज सांगतो मला भेटायचंय. आतला माझा दृढ संकल्प सांगतोय नाही, मी यांना भेटून राहणारच आहे. आणि संकल्प दृढ असेल की भावना तिथपर्यंत पोहोचते. मग मार्ग तुमच्या आतून येतो. त्यांनी पुन्हा फोन केला 15 मिनिट. प्लीज ॲटलिस्ट माझा निरोप त्यांच्यापर्यंत, डॉक्टर साहेबांपर्यंत पोहोचवता येईल का? यस, येईल पोहोचवता. मी सांगते फोन. त्यांना प्लीज सांगा की याच्याकडे 15 दिवस. झोपली बाई. रात्री 11:15 फोन. 11:15 कोणाचा फोन आहे? त्रासिक नजरेने बघितलं. डॉक्टर साहेबांचा फोन. हॅलो. त्याने सांगितलं तुमचा निरोप मला कळाला. आत्ता माझे सगळे सेशन संपले. फक्त तुमचा निरोप आला म्हणून मी कॉल केला. काय आहे? यांनी सांगितलं असं, माझ्या सगळ्या वेळा फुले, फक्त एक 7 वाजेची एक वेळ आहे, ती जमेल का तुम्हाला? पहिला प्रश्न होता उठायचं कसं लवकर. एक वेळ 5:38 ते 7:30, ती जमेल का तुम्हाला? पहिला प्रश्न होता उठायचं कसं, कारण लवकर उठणं मुळीच आवडत नाही. पण इथं जीवन मरणाचा प्रश्न होता ना. साधने सुद्धा तेच लोक येतात जे जीवन मरणाचा प्रश्न आहे, किंवा ज्यांचं प्रेम. जे बघे आहेत ते बघायला येतात, कॅमेरा बंद, निघून जा. त्यांना 5:38 शक्य नाही. बाईकडे 15 दिवस. 7 वाजता येऊ शकताल का तुम्ही? उठणं माहितीच नव्हतं लोक, पण आतून आवाज आला जगायचंय. मग तोंडातून आवाज आला, डॉक्टर साहेब सकाळी 6:45 मी तुमच्या इथे तयार असेल. गेले. सुरू झाली मसाज, गप्पा सुरू झाल्या, बोलणं सुरू झालं. त्याच्यातून ट्यूमरचा विषय निघाला. ट्यूमरच्या त्या विषयातून डॉक्टर साहेब म्हणाले, काय आहे ग बाई तुझ्यामध्ये असं तू पकडून ठेवलं, बघ बर. नाही, काहीच नाही, काहीच नाही. नाही, आठव लहानपण, जा मध्ये, असं समज, असं कल्पना कर. कर डोळे बंद. केले डोळे बंद. असं समज तू एका शेकोटीजवळ बसलेली. केली कल्पना शेकोटीजवळ. असं समज तू एकदम लहान, सगळ्यात लहान, पण तुला काय आठवतं ग? हा, मी 4 वर्षाची असताना आठवतं. असं समज की ती 4 वर्षाची तू तुझ्या मांडीवर बसलेली आणि तू अशी गप्पा मारते. आली ती 4 वर्षाची. अर्थात ती 4 वर्षाची सुद्धा कुणाचीही येऊ शकत नाही. जे फ्री आहे, अनुभव घेण्यासाठी तयार आहे, आणि जे सोनार घडवेल तसा घडवायला जे सोनं तयार आहे त्याचाच दागिना बनू शकतो. त्यासाठी आगीतून जावं लागतं. आगीत जाण्याची तयारी नाहीये आणि दागिना व्हायचंय सोन्याला. मग सोन्या मोन्याचं होईल. सोन्याचा दागिना राहील का? घाव सोसायची तयारी नाही दगडाची, आणि मूर्ती व्हायचंय. तो दगड दगडच राहील. गुरुकडे गेल्याच्या नंतर का हा प्रश्न नसतो. याच्यातून काय मिळेल हा प्रश्न नसतो. असते ती एकच गोष्ट, मी तयार आहे, द्या तुमचं बोट, चला घेऊन. मी तयार. आली ती 4 वर्षाची, शेकोटी पेटलेली होती मनाने. बसली ती तिच्या मांडीवर मनाने.
चल कर बरं गप्पा, जरा मी शांत राहते. डॉक्टर साहेब बोलले. सुरू झाल्या गप्पा. काय आहे ग तुझ्या मनात, काय बसलेलं आहे? 4 वर्षे सांगू लागले, तो एक प्रसंग घडला नव्हता का? हिने सांगितले तो नाहीये काहीच नाही, तो तुझ्या मनाला लागलेला होता. 4 वर्षाची मुलगी हिच्याशी बोलायला लागली. कोणती 4 वर्षाची मुलगी? हिचंच बालपण. अगं ते नव्हतं घडलं का? तू खूप दिवस व्यथित झालेली होती, तुला खूप रडायचं होतं त्या क्षणात. असा एक प्रसंग घडला जो तुझ्या मनाला लागला. तू तेव्हा 4च वर्षाची होती. बघ काय घडलं होतं, आठव काय घडलेलं होतं. अगं काही नाही ग, ते तर तेव्हाच संपलं. अहंकार सांगत होता, मुखवटा सांगत होता, तेव्हाच संपलं. मॅडमने प्रश्न विचारला, डॉक्टर मॅडम आठवतं का काही, बोलते का तो अशी? हो बोलते, पण ती जे सांगते ना असं काही झालेलंच नव्हतं. बिलकुल असं बोलू नको. मुखवटा काढ, तिला अजून जवळ घे, बघ. तू तुझं डोकं लावू नको, ती काय सांगते ती ऐक. कानात पुन्हा ती बोलायला लागली. आठवतो दिवस, आठवती घटना. शेकोटीची उब होती, तिलाही जवळ घेतलेलं होतं. पुन्हा जायला लागली. तिला ते आठवायला लागलं. त्या 4 वर्षाच्या मुलीने हिच्याच बालपणाने हिला आठवण करून द्यायला लागली. हिचं अंग थरथर कापायला लागलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण अहंकार पुन्हा आडवा. अहंकाराने सांगितलं, अरे ते तिथेच संपलेलं आहे, आता काढू नको. आता तो प्रसंग काढू नको, ते तिथेच संपलंय, त्याच वेळेला संपलंय. तेव्हा तू क्लिअर झालास ना, तुझ्या मनाने ते मान्य केलं ना, मग आता का बरं काढतो? आता काढू नको. हे जे काही घडलं, तुझ्या मनाला तू समजवण्यात यशस्वी झाला होता की जी फारशी काही मोठी गोष्ट नव्हती, ती तेव्हाच झाली. डॉक्टर साहेब हे असं सांगते, मन असं सांगतंय. डॉक्टर सांगते नाही, तेच तुला काढावं लागणार. मी विचारणार नाही तुला काय, पण बघ काय आहे ते आणि तेच काढ आणि जा त्याच्यामध्ये. एक्सेप्ट केलं मनाने. 4 वर्षाच्या मुलीने पुन्हा आठवण करून दिली. बघ काय घडलं होतं. हिचं अंग थरथर कापायला लागलं. जाऊ की नव्हतं त्याच्यामध्ये, जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको, कारण सगळं तर पेटीमध्ये कुलूप लावून बंद करून ठेवलं होतं. पण तेच कुलूप लावून बंद करून ठेवलेलं पेटी फोडून कधी बाहेर येऊन ट्यूमर बनलं होतं तिलाच कळलं. मोठ्या जड अंतःकरणाने पेटी उघडली. पेटी उघडली, ते जे काही घडलं होतं ना, ते जे काही झालं होतं ना, त्या क्षणात मला माझ्या वडिलांचा प्रचंड राग आला होता. आणि मी त्या क्षणापासून माझ्या वडिलांना वरतून वरतून बोलत होते, पण मनातून कधीच माफ केलेलं नव्हतं. बाहेरून आवाज आला. इकडं शेकोटी होती मनात, इकडं ती 4 वर्षाची बसलेली होती, इकडं तिने पेटारा उघडला होता, तिचं अंग थरथर कापत होतं. इथपर्यंत आलेलं होतं, पण ही दाबत होती. एवढूच असतं प्रसंग आहे, पप्पांना माफच तर केलं नाही. बाहेरून आवाज आला, कर ग माफ, छोटीशी गोष्ट आहे. आणि जसा बाहेरून आवाज आला कर ग माफ, तिचे हात जोडले गेले. मनाने पप्पांना जवळ घेतलं. बाबा मी तुम्हाला माफ केलेलं आहे. आणि जसं तिने माफ केलेलं आहे असं तिच्या आत आवाज आला. काय झालं कळालं नाही. ती ढसाढसा रडायला लागली. डॉक्टर साहेब निघून गेले. 4 वर्षाची मुलगी तिच्या पाठीवरतून हात फिरवत राहिली. हिने पप्पांना मिठी मारली, मी तुम्हाला माफ केलेलं आहे. अर्धा तास रडून 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 पूर्ण शांत झाली. आणि जशी शांत झाली, जोडल्या गेली स्वतःशी, डोळे उघडले. जणू काही डोक्यावरचं 500 किलोचं ओझं कमी झालेलं होतं.
आता बरं वाटतं, आता छान वाटतं, आता रिलॅक्स वाटतं. आहार शुद्ध घेणं सुरूच होतं. मनात कृतज्ञता कंटिन्यू होती. पप्पांना माफ केलेला भाव कंटिन्यू होता. आता मनात काहीच नव्हतं. आता राहिले होते आयुष्यातले 15 दिवस. पुन्हा डॉक्टरांकडे चेक करायला गेले. डॉक्टर आश्चर्यचकित झाले. बऱ्यापैकी प्रोसेस तुम्ही जे करतायत योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने, योग्य मार्गावरती चालू आहे. कारण 1 महिन्यापूर्वी तो जो बास्केटबॉल एवढा बॉल होता पोटात, आता तो ट्यूमर 6 इंचाचाच राहिला. पुढं काय झालं मग बघू पुढच्या सत्संग. 15 दिवसात तो बास्केटबॉल एवढा ट्यूमर 6 इंचाचा झाला. मनात विश्वास होता. आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होती. 100% शुद्ध आहार घेणं सुरू होतं. मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळ्या सोडून दिल्या होत्या. विश्वास अजून वाढत होता. तो सोबत आहे, हे जाणार आहे, मी माफ केलेलं आहे. रिलॅक्स झालेलो होतो. शिल्लक राहिलेलं होतं आता फक्त एक मौन. मौन, निशब्दता आणि चेहऱ्यावर छान विश्वासाचं स्मितहास्य आणि हृदयात प्रेम, फक्त प्रेम. याच्यापेक्षा वेगळं काय आहे ध्यान? हेच ते ध्यान. बघा, अनुभवा. जमलं तर बसा पाठ ताट ठेवून. ठेवा हृदयावरती हात जसा ठेवायचा तसा. करा डोळे बंद. चेहऱ्यावरती छान स्मितहास्य. मी सांगेल आता डोळे कधी उघडायचे. डोळे बंदच आहे. रहा स्वतःच्या सोबत पूर्ण मनापासून. तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठून आलात? तुमचं नाव काय? तुमचं गाव काय? समाजात किती मोठे? शिक्षण किती आहे? डिग्री कोणती आहे? ज्ञान काय घेतलेलं आहे? केवढे शिबिर केलेले आहेत? एका क्षणात काढा. कारण हे सगळे अडथळे तुमच्या आत जाण्यासाठी. जा तुमच्या आत आणि तुम्ही सुद्धा बसा त्या विश्वासाच्या शेकोटीजवळ. ती शेकोटी माऊलीच्या शब्दाची असेल. ती शेकोटी माऊलींच्या प्रेमाची असेल. ती शेकोटी ध्यान योगाची असेल. धगधगते आहे, डोळे बंद आहेत. त्या शेकोटीची ऊब, त्या शेकोटीचं प्रेम या शब्दांच्या माध्यमातून तुमच्या आत, तुमच्या हृदयात जातंय. त्याला जाऊ द्या. त्याची ऊब अनुभवा. हा एक मार्ग आहे. आणि जा तुमच्या लहानपणात. जा जा तुमच्या आत. जा तुमच्या मध्ये. तुमच्याच त्या लहान रूपाला बसवा तुमच्या मांडीवर.
बसवा मांडीवर. ती लहानपणीची परिस्थिती, त्या लहानपणीच्या घटना, ते लहानपणीचं सगळं वातावरण, ते लहानपणीचे तुम्ही कोण आहात, कुठे आहात, काय आहात, सगळं सगळं विसरा आणि तुमच्याच त्या बालपणाशी गप्पा मारा. मारा गप्पा. आता आपल्याला डोळे उघडण्याची गरजच नाही. आता बाहेर काय सुरू आहे काही घेणं देणं नाहीये. आणि त्या तुमच्या लहान बाळाला गप्पा मारता मारता विचारा, त्याला सांगा, बाबा रे चल, तू चल मला माझ्याच जीवनात घेऊन, मला तुझ्या सोबत माझंच जगलेलं जीवन पुन्हा एकदा अनुभवायचं आहे. सुख दुःखाच्या गोष्टी, चांगल्या वाईट गोष्टी, सगळं सगळं डोळ्यासमोर आलं. आठवा एक एक प्रसंग. आणि या सगळ्या प्रसंगामध्ये जा तिथे काय घडलेलं आहे तुमच्या आयुष्यात, जे तुमच्या मनाच्या विरुद्ध होतं, आठवा, येऊ द्या डोळ्यासमोर. जिथे कुणाशी तरी कदाचित तुमचं पटलं नव्हतं आणि तुम्ही कुणाविषयी तरी राग, कुणाविषयी तरी द्वेष पकडून ठेवलेला आहे तुमच्याच आत. बघा त्याला, जा. मन सांगेल, शरीर सांगेल, अरे ती गोष्ट तिथे संपलेली आहे, अरे ते झालेलं आहे, अरे काही नाही, तू काढू नको, अरे तू माऊलीचं ऐकू नको, अरे तू काय करतोय, नका ऐकू या अहंकाराचं, या लहान बाळाचं ऐका. आणि तिथून तर आतापर्यंत मग अवघड प्रसंगात कुणीतरी तुम्हाला वाईट बोललं, जेव्हा साथ पाहिजे होती तेव्हा साथ दिली नाही, सगळ्यांसमोर कुणीतरी तुमचा अपमान केला, आयुष्यात कुठली तरी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, कुठलं तरी दुःख तुमच्या आत आहे. बघत राहा त्या दुःखाला, बघत राहा त्या रागाला, त्या संतापाला, त्या प्रसंगाला, त्या संशयाला, त्या आत उठलेल्या त्या भावनेला. आणि प्लीज खूप शहाणे आणि ज्ञानी बनून बसू नका. माहिती आहे मला, फार हुशार आहेत तुम्ही, सगळं माहिती आहे तुम्हाला, एवढ्या वर्षापासून शिबिरं करतात, आता तुम्ही सगळे फार पोहोचलेले लोक आहेत, मला माहिती आहे. नाही माऊली, आता आम्ही खूप प्रेमळ झालो, माऊलीजी आता आम्हाला सगळं कळालं, माऊलीजी आता आम्हाला सगळं माहिती, आम्ही माफ केलं. नाही, नीट बघ, बघ तुझ्यात कुठली गोष्ट आहे जी टोचते, कोण आहे असं तुझ्या आयुष्यात जे तुला वाटतं की त्याने मदत करायला पाहिजे होती, केली नाही, त्याने असं बोलायला पाहिजे होतं, बोलला नाही, त्याने मला साथ द्यायला पाहिजे होती, दिली नाही, त्याने मला असं असं माझ्यासोबत वागायला नाही पाहिजे होतं, तो वागला. आणि ज्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये राग आहे ना, एका क्षणात बोला, मनातून डोळे बंद ठेवून, मी त्याला परमेश्वरा माफ केलंय, परमेश्वरा माफ केलंय, मी माफ केलंय. करून टाका माफ, बोला मनातल्या मनात, मी माफ केलंय त्याला, मी माफ केलंय. पुन्हा केलं ना माफ, फार काही मोठी गोष्ट केलेली नाहीये, आता द्या सोडून, आता रिलॅक्स राहा. आता आयुष्यात घडलेले दुःखाचे प्रसंग, आयुष्यात घडलेले तणावाचे प्रसंग आठवा आणि सांगा स्वतःला, मोकळं व्हा. जे व्यक्त करायचं राहिलेलं आहे, जे आज साठलेलं आहे, जे मन सांगतंय आत्ता तुम्हाला, बस त्या सगळ्या भावनांचा निचरा होऊ द्या. फारच शहाणे बनून बसले ना, तर चेहऱ्यावरती तुमच्या ज्ञान दिसेल आणि लहान बाळ होऊन त्या भावनांसोबत वाहिले ना, तर डोळ्यांमध्ये प्रेम दिसेल. आपल्याला प्रेमाच्या सागरात डोंबायचंय, आपल्याला मोकळं व्हायचंय, आपल्याला सगळ्या गोष्टी बाहेर काढून फेकून द्यायच्या आहेत, आपल्याला उधार काही ठेवायचंच नाहीये.
मनाने माफ करा, मनाने जे काही पकडलेले ते सोडून द्या, मनाने आनंदाने स्वतःच्या सोबत राहा. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याच घरातल्या त्या लोकांचा चेहरा डोळ्यासमोर आणा जे तुमचेच आहेत. काही भांडणच पाहिजे असं आहे का? नाही. पण आईला डोळ्यासमोर आणा. लहानपणापासून तिने तुमच्यासाठी केलेली तडफड डोळ्यासमोर आणा. बाबांना डोळ्यासमोर आणा. तुमच्यासाठी केलेले कष्ट डोळ्यासमोर आणा. डोळ्यासमोर नुसतं आणू नका, ते फील करा. ते फील करा. ते फील करा. आता लग्न झालेलं असेल तर तुमचा जो साथीदार आहे त्याचा चेहरा तुमच्या बंद डोळ्याच्या समोर आणा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप जास्त गरज होती, कोण तुम्हाला साथ देत होतं आठवा. ही व्यक्ती, फक्त ही व्यक्ती. आठवा तुम्ही कसे बोलले त्यांना. आठवा तुम्ही काय काय बोलले त्यांना. आठवा तुम्ही किती दोष दिला त्यांना. आठवा तुम्ही किती मालकी हक्क दाखवला, पण तरी सुद्धा त्यांनी सोडलं नाही. मग हे प्रेम नाही तर काय. हे प्रेम नाही तर काय. अशी कोणती गोष्ट आहे की तुमच्यामुळे तुमच्या बापाला, तुमच्या आईला त्रास झाला जे तुम्ही करायला नको होतं. त्यांना तुम्ही वेदना दिल्या, त्यांना तुम्ही तुमच्या अहंकारापोटी, अज्ञानापोटी, तुमच्या स्वार्थापोटी त्यांचा विचार न करता तुम्ही त्यांना दुःख दिलं. झालं असेल असं तर अंतःकरणापासून, मनापासून आत्ता हाच तो क्षण आहे पांडुरंग दिलेला. मनापासून माफी मागा, त्यांना माफी मागा. माफी मागण्याने छोटे होत नाही आणि माफ करण्याने सुद्धा काही बिघडत नाही. माफी मागा आणि माफ करा. अरे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही जे जे जगताय ते फक्त एकाच गोष्टीमुळे, या सगळ्या लोकांच्या प्रेम आणि प्रेमामुळे हो. हा, कदाचित त्यांची भाषा चुकली असेल, कदाचित त्यांचे शब्द चुकले असतील, पण त्यातली प्रत्येक गोष्ट जे ते तुम्हाला सांगतात ना, ते तुमच्यावर अतीव प्रेम आहे. माझ्या नवऱ्याचं, माझ्या बापाचं, माझ्या आईचं, माझ्या बायकोचं, माझ्या लेकराबाळांचं खूप चांगलं झालं पाहिजे, हीच काळजी त्यांना आहे हो, काळजी. मनापासून. आता लेकरांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मुलीचा असेल, मुलाचा असेल, चेहरा डोळ्यासमोर आणा. काही चुका घडल्या असतील, सोडा, द्या सोडून. बस मनातून, अंतःकरणातून, हृदयापासून प्रेम पाठवा. आता प्रेम पाठवा त्यांना. त्यांना तुमच्या हृदयात, तुमच्या अंतःकरणात सामील करून घ्या. सामील करून घ्या त्यांना तुमच्याच अंतःकरणामध्ये. काय घडतंय आतमध्ये, काय होतंय नाही बघायचं. आतला आवाज, तेच तुमचं लहान बाळ जे तुमच्या मांडीवरती बसलेलं आहे, द्या त्याला सुद्धा धन्यवाद की बाबा रे, तू माझी अंतरयात्रा घडवली. लोकांची अंतयात्रा होते तरी सुद्धा अंतरयात्रा होत नाही. आज या पांडुरंगाच्या कृपेने ती अंतरयात्रा घडली. मन शुद्ध झालं, मनाचा निचरा झाला, मनातल्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या. आता उरलंय ते फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम. काय आहे जगाला देण्यासाठी प्रेम. पुन्हा एकदा तुम्ही माफी मागितली, तुम्ही माफ केलंय, तुम्हाला त्यांचं महत्व कळालंय. पुन्हा एकदा हृदयावरती हात ठेवून मनापासून आईला ते प्रेम पाठवा, बाबांना ते प्रेम पाठवा, लेकरांना ते प्रेम पाठवा, नवरा बायकोला ते प्रेम पाठवा. एवढंच नाही तर ज्यांनी ते दिलंय त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, प्रेम पाठवा. आणि तुमच्याच शरीराला डोळे बंद करूनच बघा, तुमचं तोंड,
तुमचे डोळे तुम्हाला एवढं सगळं दाखवतात, डोळ्याला कधी दिले धन्यवाद? हात काम करतात, पाय चालवतात, पोट पचवतं, बुद्धी तुम्हाला कार्य करण्यासाठी नवीन नवीन आयडिया देते. शरीरापासून वेगळं व्हा आणि या शरीरापासून वेगळं होऊन मनापासून या शरीराला धन्यवाद द्या. मनापासून धन्यवाद द्या. त्या शरीरावर अत्याचार करू नका, त्या शरीरामध्ये व्यसन घाण टाकू नका, त्या शरीरामध्ये आता सकारात्मकच आहार टाका. आजपर्यंत या शरीराने साथ दिली, आता त्या शरीराला तुम्ही फक्त धन्यवाद द्या. आता मनापासून मन रिलॅक्स झालं, मन शांत झालं, मन आनंदी झालं, सगळं मळब दूर झालं. आता आहे फक्त दिव्यत्वाचा प्रेमाचा प्रकाश, प्रकाश आणि प्रकाश. आता या प्रकाशापर्यंत तुम्हाला ज्या जाणीवेने पोहोचवलं ना, त्या जाणीवेच्या सोबत राहा. कदाचित त्या जाणीवेला गुरु म्हणत असतील, कदाचित त्या जाणीवेला काय म्हणायचं, काय नाव द्यायचं ते द्या. पण जी कुठली व्यक्ती, जी कुठली ऊर्जा तुम्हाला तुमच्या आत घेऊन जाते, तुम्हाला तुमच्याशी संवाद साधायला लावते, तुम्हाला तुमचं मूळ स्वरूप दाखवते, मनापासून विश्वास ठेवा की यस, ही शक्ती, ही ऊर्जा माझ्या सोबत आहे. मग मला घाबरण्याची काय गरज आहे? मग मला घाबरण्याची काय गरज आहे? जी कुठली व्यक्ती तुमच्या आयुष्यात गुरुस्थानी आहे ना, एकदा फक्त त्या गुरु या शब्दाचाच अर्थ आहे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा. गुरु या शब्दाचा अर्थच आहे जिथे सगळे लोक तुम्हाला साथ सोडतील तिथे तुमच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला लावणारा. गुरु या शब्दाचा अर्थच आहे की जिथे अंधार आहे तिथेच तुमच्या मनामध्ये विश्वासाची ज्योत लावणारा. गुरु या शब्दाचा अर्थच आहे जो प्रेमाने जवळ घेऊन जिथे आवश्यक आहे तिथे तुमचं चांगलं होण्यासाठी, जो स्वतः मागे राहून तुमच्यासाठी किंवा तुमच्या पुढे बनून तुमच्यासाठी ढाल बनतो. तुम्हाला कळत नाही कुठल्या रूपात तो येईल, कळणार नाही. आशीर्वाद बनून येईल, विचार बनून येईल, प्रेरणा बनून येईल, काय बनून येईल माहिती नाही. एक क्षण विचार करा, जी कुठली व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी आहे गुरुस्थानी, ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं, आज जर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसली असती तर आज कुठे राहिली असती? आज आयुष्य कसं राहिलं असतं? मग या गुरुला, या परमात्म्याला, या ऊर्जेला, या शक्तीला काय पाहिजे? तिला तुझ्याकडनं काहीच नकोय. तू फक्त रिकाम होऊन तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जग. तिला सगळं काही मिळालं, तिचा आशीर्वाद तर तुझ्या सोबत आहे. तू फक्त प्रॉमिस कर, तू फक्त वचन दे, तू फक्त स्वतःने स्वतःला सांग यस, गुरुनी दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वास. मी या मार्गावर चालणारे, मी आनंदी राहणारे, मी भरभरून जगणारे, मी रोज साधना करणारे, मी प्राणायाम करणारे, मी सगळ्यांना माफ करणारे. मी माफ केलंय, मी माफी मागितली. मी लहान बाळ होऊन त्या बाळकृष्णासारखं आयुष्यातले एक एक क्षण वर्तमानात राहून खूप आनंदात जगणार, 100% जगणार. यस. हा आजचा क्षण दिल्याबद्दल, हा आजचा दिवस दिल्याबद्दल, ही जाणीव दिल्याबद्दल, ही स्वतःशी भेट घालून दिल्याबद्दल, ही माफी मागण्याची, माफ करण्याची संधी दिल्याबद्दल
या मनातला कचरा काढून टाकण्याची संधी आणि हे वातावरण अवेलेबल करून दिल्याबद्दल या निसर्गाला, या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद परमेश्वरा, धन्यवाद. आणि डोळ्यासमोर चित्र बघा. इथून पुढचं आयुष्य तुम्ही आनंदात जगत आहात. चित्र बघा. इथून पुढचं तुमचं संपूर्ण कुटुंब खूप आनंदात आहे. चित्र बघा. तुम्ही ज्ञानयोगाच्या सोबत आहे. चित्र बघा. तुमच्या मनात माऊली आहेत. चित्र बघा. तुमच्या आहारात सुद्धा तुम्हाला माऊलीच दिसत आहेत. चित्र बघा. तुमच्या विचारांमध्ये सुद्धा माऊलीच आहेत. आता तुम्ही कार्य करतायत, तुमचं कार्य तुम्ही करतायत, पण तुम्ही माऊलीमय म्हणजेच तुम्ही ज्ञानयोगमय होऊन प्रत्येक क्षण आनंदात जगत आहात. चेहऱ्यावर स्माईल आहे. मन आनंदाने प्रेमाने भरून गेलेलं आहे. हे परमेश्वरा, हा क्षण दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. ज्या ऊर्जेला, ज्या शक्तीला तुम्ही मानता, धन्यवाद द्या. मनात बघा विश्वास आहे की नाही, मनात बघा प्रेम आहे की नाही. यस यस. मी, माझी बायको, माझे आई बाबा, माझे मित्र, माझे गुरु, माझे साथीदार, या सगळ्यांचं छान होणारे. आम्ही रोगमुक्त आहोत, आम्ही आनंदी आहोत, आम्ही व्यसनमुक्त आहोत, आम्ही परमेश्वराचं लहान बाळ आहे, आम्ही ज्ञानयोगाचे साधक आहे. आम्ही या मार्गावरती असंच चालत राहणार आहोत.